कशी आहे? बरी आहे. आज आपण इथे हे कांदे आहेत ना, हे कांदे लावायला घेऊन आलेले आहे. ही काकीला घेऊन आलेली आहे. आणि हे बघा लाईनशीर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर तेच हे कांदे मी आज घेऊन आलेली आहे, रोपं घेऊन आलेली. आणि हे लिव्हर कांदे हे आज आपण इथे ही लागवड केलेली आहे. कोणाला पण गरज लागली तर कधी काळी द्यायला कामात येतील असं करून. आणि आता ह्या काकी आमच्याकडे नेहमीच असतात. काकी थोडी थोडी मला मदत करतात, मी स्वतः पण मदत करते ह्या कामामध्ये. मला थोडा इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. थोडंसं ही जमीन आहे ना काकी, थोडीशी पोकळ कर, म्हणजे कसं त्यांना वाढ व्हायला जागा. पोकळ असली की मुळं व्यवस्थित घालतात त्यांना. पाऊस आता भरपूर सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे ही झाडं लगेच लागली जातील. हा एवढा सगळा कंद मी काल मागवलेला तो आज इथे रोपण केलेला आहे. हे आहे लिव्हर कंद. आणि भूक लागत नसेल तर त्याची मुळं ही 1-2 मुळं घ्यायची, उपाशीपोटी चावून त्याचा रस तोंडातच ठेवून नंतर मग गिळून जायचं. वरती गरम पाणी प्यायचं. त्याच्याने आपल्याला कडकडून भूक लागायला सुरुवात होते. 1-3 दिवस केलं तरीसुद्धा 2-2 कंद सकाळ संध्याकाळ खाल्ले तर आपल्याला त्याची जाणीव होते की नाही आता मला भूक लागायला लागली. 2-3 दिवस खाल्ले की मग बंद करून टाकायचं, खायची गरज नाही. आणि दुसरी आहे वाय लिंबडी. ती लिंबडी आता आपण लावायला आणलेली आहे. ही काकी ह्या 2-2 काड्या लावल्या ना तरी चालतील. पण थोडी जागा थोडीशी भुसभुशीत केली ना, पोकळ केली ना तर दाखव 1 मिनिट. थोडीशी अशी पोकळ करायची. अशी थोडीशी रुंद कर जागा. सरी आपण करतो ना सरीसारखी. याच्यामध्ये आपली नाळीची मुळं आलेली आहेत. दूर लावायचं. जवळ लाव, काय नाही. 2-2 3-3 घे तरी चालेल. थोडंसं अशी लाव. ती मोगऱ्याचा वेल आहे का कसला आहे, कोणफळीचा, तो वरती उचलून घे. की आळू लावलास तू? तुझ्याच घरून आणून दिलेलं. माझी काकी आहे ही, मला तिच्या घरून आळू घेऊन आली आणि मला दिला तिने लावायला. तर आज आपण तो आळूसुद्धा लावून घेतलेला आहे. काकी ह्याला काय सांगतात का आपण? ह्या झाडाला काय सांगतात? धोदडा सांगतात का? तुम्ही धोदड्याची भाजी खातात? याला सांगतात धोदडा. हे पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती आहे. आणि ह्या धोदड्यामध्ये काय घालतात तुम्ही? ह्या धोदड्याच्या भाजीमध्ये तुम्ही काय कशामध्ये रांधून खात? आमच्यात कसं ते काकडा टाकत असा. काकडा कशाला टाकायची? काकडा कशाला टाकतात? खाज असते का याला? म्हणजे खाज नको. कशाला काटे? गळ्याला. हा धोदडा वनस्पती आहे, पण त्याला म्हणजे ते खाताना मग काटे येतात वगैरे, म्हणजे खाज वगैरे येत असेल ना, तर त्याच्यामध्ये काकडं टाकली की मग नाही होत त्रास का? अजून काय टाकायचं याच्यामध्ये? वाल वगैरे टाकतात तुम्ही? वालामध्ये टाकून खातात. तर ही अशी आहे ही वाय लिंबडी. ही बघा, ही कशी झाडं लाईनशीर काकीने आमच्या लावायला लावली. काकीला झाडं लावायला हौस आहे आणि मला ती नेहमीच मदत करते. आम्ही दोघीजणी भेंडे लावतो. मग अजून काय लावलेलं आपण? दुधी, गलके, असे सगळे वनस्पती आम्ही लावत असतो. भाज्या बनवत असतो. आता मी तर पहिला वाढीच करायची. आता मी वाढी करायला मला तेवढा वेळ भेटत नाही, पण आता मी सध्या वाढी नाही करत. पण मी ही औषधी आता झाडांच्या मागे लागेल. मला आवडतात लावायला आणि ती पण कोणाला द्यायचं असेल तर द्यायला पण आवडतात. तर या वनौषधीचा पाला उकळवून पिल्याने शुगर कमी होते. शरीरामध्ये शुगर ही असते, परंतु त्याचे प्रमाण वाढले तर ही औषधीची पानं घ्यायची, उकळवायची, 3 ग्लास पाणी ठेवायचं आणि मग 2 ग्लास होईपर्यंत ठेवून द्यायचं. आणि मग त्याच्याने ते उकळवलेले पाणी जे निघेल ते थंड होऊन द्यायचं. आणि मग सकाळी अनुशापोटी 2-2 चमचे, 1 चमची, 2 चमचे, जसं आपल्याला शक्ती आहे त्याप्रमाणे
प्यायचं हे आज ते 7 दिवस प्या. बरं होईपर्यंत रिपोर्ट घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हे आता शुगर माझी नॉर्मल झालेली आहे. तसं हे नेहमी असं घेत राहायचं. गोळ्या घेऊन शरीराला आपल्याला त्रासच होत असतो. परंतु ह्या नैसर्गिक वनस्पतीपासून आयुर्वेदिक झाडापाल्याच्या रसाने आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. काकी तुझं नाव काय? सीता. सीता कानोबालसी. ही काकी फार हौशी आहे. हिला गाणी पण खूप येतात, पण आज गाण्याचा मूड मिळत नाही तिचा, कारण तिच्या घरामध्ये काकी तुझी कोण नणंद वारली ना? काकीची नणंद वारलेली आहे, त्याच्यामुळे ती आज थोडंसं मनामध्ये तिच्या एवढं हौस नाही आज गाणी गायची. तर अशी ही वृक्षारोपण चाललेलं आहे. रोजच झाडं लावते मी, मला आवड आहे झाडांची. ही बघा ही लेवरकंद कसे लावलेले आहेत छानपैकी ओळीने असे मस्तपैकी. या सगळ्यांची मदत सेवा करायचं हाच. माझे वडील पण सेवा करत होते, ते तर प्राण्यांची पण सेवा करत होते. कुठे प्राण्यांना आजार झाला तर ते अगदी रामबाण इलाज करत होते आणि ते बरे पण होत होते. लोकांचा आशीर्वाद भेटतच होता, त्याच्यामुळे त्यांना आयुष्य पण भरपूर मिळालं. तर सेवा परमोधर्म म्हणतात तेच खरं. पैसा किती येतो, आपल्या पोटाला लागतो तेवढाच बस का की पैसा. मग नंतर पैसा ठेवून काय उपयोगात येतो? काहीच नाही ना. पोटभर अन्न मिळण्यासाठी मिळालं तरी बस झालं. जास्त पैसा पाहिजे असं मी तरी या मताची नाही, की मी एकदम साधी सिंपल आहे. मला काही असं मेकअपचा पण शौक नाही वगैरे. कपडे मिळाले बस झाले आपल्याला अंगात घालायला, बाकी असेल तरीसुद्धा मी त्याचा उपयोग करत नाही. साधं सिंपल जीवन आहे. वनस्पती लागवडीची आवड. लागवड काकी हे कोनफळ आपण लावतो ते, हे बघा हे कोनफळ. माझ्याकडे कोनफळ भरपूर प्रमाणात आहे आणि जिथे जाईल तिथे कोनफळाची झाडं दिसत असतात. छान दिसते ना काकी? तू मला आबोली आणून दिलेली ती छान झालेली आहे. तर अशा प्रकारे हे वृक्षारोपण, औषधी वृक्षारोपण चाललेलं आहे. ते बघताना मला खूप आनंद होत आहे की नाही, आज काल आणलेले होते हे आणि आज ते लावून होता, त्याच्यामुळे ते समाधान आहे. तर मित्रांनो, आपण पण अशी झाडं आणा, लावा आणि लोकांना माहिती असेल तर माहिती द्या व्हिडिओच्या रूपाने. कारण हे आता पूर्वी तसं आजूबाजूच्या लोकांनाच देत होते, परंतु आता हे माध्यम निघालेलं आहे, हे टूल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर ह्या माध्यमाच्या रूपाने तुमच्याबरोबर मी संपर्क साधू शकते आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोचते, तर खूप आनंद होतो. हे मी व्हिडिओ बनवते आणि मीच बघते तेव्हा मला खूप बरं वाटते. नाही कोणाकोणाच्या समोर हे जातात, हे थोडंसं शिकण्यासारखं. बाई ही फुलं मी तुम्हाला या आधीचे व्हिडिओ दिलेलेच आहेत, त्याच्यामध्ये ही फुलं सहित घेऊन आलेले आहे आणि आता त्याची लागवड केलेली आहे. त्याची कंद भरपूर होतील आणि ते कंद काढून मग ते धुवून सुकून ठेवले तर वर्षभर राहतात. वर्ष काय अजून वर्ष पण राहतात एअरटाईट डब्यांमध्ये ठेवले तर. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. बाय बाय. वृक्षारोपण करत राहा, वनौषधी पण लावत राहा. काकी इथे बघ, इथे बघ ना, तुझा पूर्ण फोटो मी घेते ना आता. बोल ना, थँक्यू व्हेरी मच बोल. थँक्यू बोल. नाही बोलता येते. बाय बाय. टाटा सांग. टाटा. बाय बाय. बघा आमच्या काकीला पण मी शिकवते थोडं थोडं, ती पण खुश असते माझ्याकडे. टाटा. बाय बाय.